हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। पुढच्या 48 तासात मुंबई उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता। रायगड, पालघर आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि ठाण्याला येलो अलर्ट। राज्यात मान्सूनची दमदार हजेरी, मात्र विहिरी, तलाव आणि धरणात पाणीच नाही। 616 गावं आणि 1715 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा। ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये सर्वाधिक टँकर। जामनेरमध्ये पावसाअभावी 8000 शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट। पेरणीसाठी खर्च केलेला 16 कोटी 12 लाखांचा खर्चही गेला मातीत। अतिउष्णतेचा फटका टोमॅटोला, गेल्या 3 आठवड्यात टोमॅटोची 700% दरवाढ। इतर भाज्यांचे भावही कडाडले। रस्त्यावर साचलेल्या पाण्यात धुतला जातोय भाजीपाला। नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारातील प्रकार, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण। फडणवीस राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण। वर्षपूर्ती निमित्तानं ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन। अनिल परब यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी परबांसह 6 जणांची अटकपूर्व जामिनासाठी याचिका। कॉर्डिलिया क्रूझवरती न्याय दंडाधिकाऱ्याला गुप्तपणे बाहेर काढलं। ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांचा दावा, याचिकेवर आज सीबीआय भूमिका मांडणार। ऊसाची एफआरपी वाढवण्याचा मोदी सरकारचा निर्णय, तर युरियावरती 3 वर्षांसाठी सबसिडी देणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार। राज्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा। देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 10 जुलैला काळा दिवस। विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारणार। पुण्यातल्या सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड करणाऱ्याला पोलिसांनी घडवली अद्दल। कोयता गँग प्रमुखाची काढली धिंड, तर तोडफोड प्रकरणी तब्बल 32 जणांना अटक। जळगावहून एरंडोल कासोदाकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात। वाहनावर झाड कोसळल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू, तर 3 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी। आसामच्या बारपेटा जिल्ह्यात पूरस्थिती, 43,000च्या वर नागरिकांना पुराचा फटका। शेतात पाणी साचल्यानं मोठं नुकसान। जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी रवाना। उपराज्यपाल मनोज सिन्हांनी दाखवला हिरवा झेंडा। पंढरपूर वारीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याची मागणी, लवकरच प्रस्ताव युनेस्कोकडे सादर होणार।